मुलांचं मला असं वाटतं की लहानपणापासूनच आपल्याला असं असतं की अरे यार सगळं भेटलं पाहिजे पटकन. पण आता आम्ही या इंडस्ट्रीमध्ये एवढे वर्ष आहोत ना, तर आम्हाला ती गोष्ट कळलेली आहे की म्हणजे मी 2012ला मला आठवतं की मी कॉलेजमधून मला काढलं, मला कॉपी करताना पकडलं आणि मला काढून टाकलं. आणि तिथून मी बोललो की आता काय वाईट होऊ शकतं माझ्या आयुष्यात ह्याच्यापेक्षा. आणि माझ्या घरात सगळे अभ्यासू, माझा भाऊ त्यावेळी लंडनला होता, तिथे तो शिकत होता आणि मी असं कॉफी करताना वगैरे पकडलं आणि काढून टाकलं कॉलेजमध्ये. तर मी बोललो आता इथून काय जर्नी आहे माझी, कळत नव्हतं. मग कॉलेज सोडलं, मग करस्पॉन्डन्स कोर्स करत होतो मी, मग कॉल सेंटरला लागलो, DTDCच्या जॉब, म्हणजे असं सगळं प्रकारच्या गोष्टी करत होतो. पण त्यात एकच किडा होता की एंटरटेनमेंटमध्ये आपण काहीतरी करू शकतो. कुठून काय काहीच माहीत नाही. घाबरत पण होतो, इन्सेक्युअर पण होतो स्वतःला घेऊन. तर मला असं होतं की कसं सांगायचं की मला ॲक्टर बनायचं, बिकॉज चेहरा तसा नाही आहे. मला असं वाटायचं की नाही, ॲक्टरचा चेहरा म्हणजे कसं असा हिरोसारखा असला पाहिजे. तर ते इन्सेक्युरिटीज खूप होत्या, ते काय करायचं कळतच नव्हतं. मग त्यावेळी यूट्यूब सुरू केलं, तिथून एक हळूहळू गोष्टी कळत गेल्या, शिकत गेलो. खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त असं म्हणजे घरातले असे काही नेहमी खुश नव्हते, त्यांच्या पण अडचणी होत्या. पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण की चालू आहे. मग मध्येच नीलमध्ये दुसरीकडे जॉबला लागलेला, म्हणजे आम्ही सुरुवातीला व्हिडिओ नील दुसरीकडे जॉबला लागलेला. मग आता काय करायचं, मग जे चॅनल बनवलं त्याचं काय करायचं हे कळतच नव्हतं. सो मला असं वाटतं की आम्ही ग्रॅज्युअली गोष्टी शिकत गेलो, त्याप्रमाणे आमच्या गोष्टी अचीव करत गेलो. आणि ह्याच्यात मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे ना की आम्ही मान खाली टाकून नेहमी कामच करत आहे. म्हणजे अजून पण इथे असून आता प्रमोशन करतोय ना, मला माहिती आहे की हे इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर आम्हाला काहीतरी दुसरं ब्रँडची रील असणार आहे किंवा काहीतरी दुसरं काम असणार आहे, हे सतत चालू असणार आहे. आमचं असं नाही की यार फिल्ममध्ये झालं, असं नाहीच आहे. सो मला असं वाटतं की आम्ही ते ग्रॅज्युअली सक्सेस आणि अचिव्हमेंट्स आमच्या आयुष्यात आलेले आहे आणि ते चांगलं आहे. नाहीतर ते एक जसं तू विचारलंस की झटपट असं बनायचंय, ते नाही. ते मला असं वाटतं की ते जर मला सुरुवातीला भेटलं असतं ना, आतापर्यंत माझा खतरनाक डाऊनफॉल असतं.